नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. एम 2035 लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्या सोबत आहेत डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी सर, जे यशदाचे उपमहासंचालक आहेत आणि त्यांच्यावर शासनाने एक मोठी जबाबदारी सोपवलेली आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानचे ते प्रमुख आहेत आणि ते ग्राम विकास खातं किंवा पंचायत राज खातं या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये सातत्याने अगदी 24 तास ते प्रवास करत आहेत. आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आम्ही दोघांनी असं ठरवलंय की महाराष्ट्रातला जो सर्वसामान्य घटक आहे त्या घटकाला हे माहिती झालं पाहिजे की शासन शाश्वत विकास ध्येयांच्या स्थानिकीकरणासाठी किती धडपड करत आहेत. आणि मग त्यामुळं हे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान जे आहे त्याला अधिक महत्व आहे. दुसरं म्हणजे दर्शकांना मला सांगायचं की एम 2035 लाईव्ह सोशल ऑडिट ड्राईव्ह हे जे व्यासपीठ आहे ते या सरकार जे काही काम करतं त्याच्यामध्ये आम्ही एक खाजगी प्रसार माध्यम संस्था म्हणून आम्हाला काय करता येणार आहे याचा नेहमी विचार करू. आणि त्या दृष्टीने आमचा डॉक्टर कलशेट्टी सरांशी सातत्याने संपर्क असतो. आमची वेळोवेळी चर्चा असते. त्यांनी महाराष्ट्रामध्ये शेकडो प्रवीण प्रशिक्षक तयार केलेले, म्हणजे IAS म्हणून त्यांचा प्रदीर्घ प्रवास आहे. त्यांचं मी विकास यात्री म्हणून एक आत्मचरित्र आहे आणि ते आत्मचरित्र म्हणण्यापेक्षा ते कार्यात्मक चरित्र आहे. त्यांनी अनेक मुख्यमंत्री पाहिलेत, अनेक पालकमंत्री पाहिलेत. सगळ्या पक्षीय भेदाभेदाच्या पलीकडे जाऊन प्रशासक कशा प्रकारे एक आदर्शवत काम करू शकतो, म्हणजे नंदुरबार सारखा जिल्हा असेल किंवा कोल्हापूर असेल, म्हणजे कुठलाही जिल्हा असेल तर तिथं तळागाळापर्यंत शासनाच्या योजना पोहोचल्या पाहिजेत, लोकांचा सहभाग वाढला पाहिजे. या दृष्टीने डॉक्टर कलशेट्टी हे सातत्याने प्रयत्न करत असतात. तर त्या दृष्टीने आपण त्यांना बोलकं अधूनमधून करत असतो. आणि आता आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की या सगळ्या एकूण जे पंचायत राज अभियान आहे, लोकसहभाग त्याच्यामध्ये कसा वाढवला जातोय. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे कलशेट्टी सर, मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही जे मूल्यमापन करता, मूल्यमापन समिती राज्य शासनाच्या अनेक आहेत, नियोजन खात्याच्या आहेत, ग्रामविकास खात्याच्या आहेत, त्या मूल्यमापन समितीचं कसं याच्यामध्ये काम होत आहे. सामाजिक अंकेक्षणाच्या संदर्भामध्ये तुम्ही पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा या सगळीकडे मोठं काम केलेलं आहे आतापर्यंतच्या काळामध्ये. त्या एकूणच विषयी आपण आमच्या दर्शकांना माहिती द्यावी. आणि दर्शकांना विनंती की चॅनल अवश्य सबस्क्राईब करावं, आपल्या प्रतिक्रिया ज्या त्या कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहाव्यात आणि ऑल बेल आयकॉनचं बटन दाबावं, म्हणजे पुढील व्हिडिओ आपल्याला सगळे दिसत राहतील. तर डॉक्टर कलशेट्टी सर. नमस्कार. आपण शाश्वत विकास ध्येयबद्दल आपण बोलतोय. आज सुरुवातीलाच सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपल्याला शाश्वत विकासाची गुढी उभा करायची आहे. विकसित महाराष्ट्र आपल्याला त्याच्यात सहभागी होऊन पुढे जायचं आहे. त्याच्यात प्रत्येकाचा सहभाग महत्वाचा आहे. आज राज्याचे मुख्यमंत्री महोदय सतत आपल्याला विकसित महाराष्ट्राबद्दल बोलतायत, उपमुख्यमंत्री महोदय याबद्दल बोलतायत. आणि मी या ठिकाणी ग्राम विकासाच्या संदर्भात ग्राम विकास विभाग शाश्वत विकास ध्येयाची अंमलबजावणी कशी करते त्याबद्दल सांगून, आणि मला एवढीच आपल्याला विनंती करायची, या माध्यमातून आपण प्रत्येकाने सहभाग घेतला पाहिजे. आज महाराष्ट्र विकासाच्या दृष्टीनं बदलतोय आणि आज संयुक्त राष्ट्र युनायटेड नेशननी 17 गोल ठरवले आणि या 17 गोलच्या माध्यमातून आपल्याला सर्व 193 देश आज काम करतायत. आणि या ठिकाणी मूल्यमापनाबद्दल पण चर्चा झाली की आज शाश्वत विकास ध्येयाचे 17 गोल आहेत. आणि त्याच्यामध्ये नेहमी मी गट विकास अधिकारी होतो 91 ते 98 पर्यंत. आम्ही IRDP शासनाचा पॉवर्टी एलिव्हेशन प्रोग्राम हा नेहमी
टॉपला आता सुद्धा गरिबी मुक्त गाव, नो पॉवर्टी, नो हंगर, आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा आरोग्य महत्वाचा आहे. निरोगी जीवन, आरोग्यदायी शहरं असली पाहिजे, गावं असली पाहिजे. हे या शाश्वत विकास ध्येयमध्ये सांगितलेलं आहे. चौथं जे आहे शिक्षण, ते गुणात्मक शिक्षा, म्हणजे क्वालिटी एज्युकेशन. आणि पाचवं जे आहे सगळ्यात महत्वाचं जे ठरलं, लिंग समभाव, स्त्री पुरुष समानता, जेंडर इक्वॅलिटी. त्यानंतर शुद्ध पाणी व स्वच्छता आणि परवडणारी ऊर्जा. त्यानंतर आपल्याला सन्मानजनक रोजगार, त्या ठिकाणी उद्योजकता, नाविन्यपूर्णता, संसाधने, आणि त्याच्यानंतर विषमता निर्मूलन. या शाश्वत विकास ध्येयमध्ये जे विजन ठरवलं, 4 शब्द आहेत. लिव्ज नो वन बिहाइंड. कोणीही पाठीमागे राहू नये, शेवटच्या माणसाकडे लक्ष द्यायला पाहिजे, त्याला विकासाच्या प्रवाहात सहभागी घेऊन घ्यायला पाहिजे. या दृष्टीनं ह्याचं विजन ठरलेलं आहे. त्याच्यानंतर 11वा, त्या ठिकाणी शाश्वत शहरे, शहरीकरण आज वाढतंय, शहराचा सस्टेनेबल सिटीज कसं तयार करता येईल. त्यानंतर उपभोग निर्मिती, हे समतोल असलं पाहिजे, सस्टेनेबल असलं पाहिजे. मला या ठिकाणी नेहमी सस्टेनेबल ज्यावेळी शब्द वापरतो त्यावेळी पर्यावरण संरक्षण हे फार महत्वाचं. त्यामुळं 13, 14, 15, 13 जे आहे पर्यावरण कृती. कारण आपण ग्लोबल वॉर्मिंग बद्दल बोलतो, क्लायमेट चेंज बद्दल बोलतो, त्या ठिकाणी क्लायमेट ऍक्शन महत्वाचा आहे. आणि त्यानंतर त्या ठिकाणी पाण्याखालील जीवन, जमिनीवरील जीवन, पाण्याखालील जीवन, लाईफ बिलो वॉटर, त्या ठिकाणी जलचर आहेत. त्यामुळं त्यासाठी कुठलंही पाणलोट, आपलं पाण्याचा साठा असेल, ओढे असतील, नाले असतील, नद्या असतील, हे प्रदूषण मुक्त राहिले पाहिजेत. आणि त्याच्यानंतर बायोडायव्हर्सिटी, जमिनीवरील जीवन. आणि कारण हे पर्यावरण हे महत्वाचं आहे, पर्यावरणाचं संरक्षण महत्वाचं आहे. हे सगळं करत असताना आपण याच्याकडं, पर्यावरणाकडे अधिक लक्ष दिलं पाहिजे. आणि 16वा जो आहे शांतता, न्याय, सक्षम संस्था. आणि शेवटी हे सगळं करायचं असेल तर भागीदारी महत्वाचं आहे, टीमवर्क महत्वाचा आहे. UN एजन्सी असतील, शासन असेल, अशासकीय संस्था असतील, त्या ठिकाणी आज CSRच्या माध्यमातून विविध संस्था आहेत, कंपन्या आहेत. आज बचत गटाचं मोठं झाडं आज राज्यभर, देशभर आज विणलेला आहे. यांचा सहभाग या 17 गोल मधनं आज आपण ग्राम विकासासाठी पंचायत राज संस्थांनी 9 थीम केले, 9 संकल्पना केली. त्याच्यामध्ये एकदम हे शहराला सुद्धा होऊ शकतं की गरिबी मुक्त गाव, गरिबी मुक्त शहर असलं पाहिजे. त्या ठिकाणी पर कॅपिटा इन्कम वाढला पाहिजे. 2 नंबर, आरोग्यदायी गाव असलं पाहिजे, आरोग्याकडे अधिक लक्ष दिलं पाहिजे, हेल्थ हे महत्वाचं आहे. त्याच्यानंतर बालस्नेही गाव, 0 ते 18 वयोगटातला महत्वाचा घटक आहे. त्यांच्याकडं, त्यांच्या सर्वांगीण विकासाकडे अधिक लक्ष दिलं पाहिजे. अंगणवाडीची सेवा असतील, प्राथमिक शाळा असेल, माध्यमिक शाळा असेल, या सगळ्या माध्यमातून त्यांना खेळा, म्हणजे स्पोर्ट्सचं असेल, हे ऑलराऊंड डेव्हलपमेंट कसं होईल ते. आणि पुढचं जे आहे, पाणी हे जीवन आहे. आज सध्या जलदिनाच्या निमित्तानं आपण विविध कार्यक्रम यावेळी आपण साजरा करतोय, विविध वेबिनार ऑर्गनाईज केलेले आहेत. आपण सर्वजण काम करताय, पाण्यासाठी काम करण्याची गरज आहे. म्हणून याच्यात जलसमृद्ध गाव. आपल्या राज्यामध्ये आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जलयुक्त शिवार, त्यावेळी मी मुख्य कार्यकारी अधिकारी होतो यवतमाळला, जिल्हा अधिकारी नंदुरबारला होतो, त्याला जोडून अनेक संस्था आल्या. पाणी फाउंडेशन, त्या ठिकाणी भारतीय जैन संघटना, नाम फाउंडेशन, आणि मेनली गावातले लोक याच्यात सगळ्यांनी सहभागी झाले.
आणि हे महाराष्ट्राला माहिती आहे आणि महाराष्ट्र हे राज्य आहे, इथं पाण्याकडे लक्ष द्यावंच लागणार आहे. कारण आपली जी त्या ठिकाणी मी जीएसडी ला राहिलो, भौगोलिक परिस्थिती आहे त्यानुसार पाण्याचा, त्यामुळं आज यशोदामध्ये जलसाक्षरता केंद्र पण आहे. आज मोठ्या प्रमाणात व्हॉलेंटरी केडर आहे आणि त्या निमित्तानं आपण जलसाक्षरतेचं काम त्या ठिकाणी करतो. आणि त्याच्यानंतर स्वच्छ व हरित गाव, क्लीन अँड ग्रीन, पर्यावरण पण इथं आलं, स्वच्छता आलं, कारण हा सगळा पर्यावरणाचा घटक आहे. गरिबी मुक्त गाव, आरोग्यदायी गाव, बालस्नेही गाव, जलसमृद्ध गाव, स्वच्छ व हरित गाव. कारण मी हे पुन्हा पुन्हा का सांगतो, हे डोळ्यासमोर असलं पाहिजे. नंतर पायाभूत सुविधा आहे पुरेशा, सामाजिक दृष्ट्या सुरक्षित गाव, लीव्ज नो वन बिहाइंड, कोणालाही पाठीमागं ठेवू नका, सामाजिक सुरक्षा, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. त्याच्यानंतर हे सगळं करायचं असेल तर सुशासन पाहिजे, लोकाभिमुख प्रशासन कसं निर्माण करता येईल, पारदर्शक कसं निर्माण करता येईल, टेक्नॉलॉजीचा वापर कसं करता येईल, या सगळ्या गोष्टी. आणि सगळ्यात महत्वाचं हे सगळं करताना लिंग समभाव महत्वाचा आहे, महिला स्नेही महत्वाचा आहे. आता यासाठी महाराष्ट्र हे पायनर राहिलेलं आहे, याचं मूल्यमापन कसं करायचं? बाबा मी हे सगळ्या गोष्टी सांगितल्या, त्याचे इंडिकेटर्स आहेत, निर्देशांक आहेत, याच्यात मूळ एसडीजी मध्ये निर्देशांक ठरलेत, नीती आयोग याचं देश पातळीवर अंमलबजावणी करते, त्यांनी इंडिकेटर ठरवलेले. पुढं त्या ठिकाणी राज्यांनी त्या ठिकाणी अर्थ व सांख्यिकी विभाग, नियोजन विभागाच्या अंतर्गत तिथं आम्ही स्टेट लेवलला इंडिकेटर ठरले, डिस्ट्रिक्ट लेवलला इंडिकेटर ठरलेत. परंतु याच्यात ग्रामीण भाग जरा पुढे गेला. म्हणजे मिनिस्ट्री ऑफ पंचायत राजनी पुढाकार घेतला आणि श्रीमती जयश्री रघुनंदन मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली ते एसीएस होते तामिळनाडू सरकारचे, त्याच्यामध्ये माझ्यासारख्या ग्रामविकास मध्ये काम करणाऱ्या माणसाला संधी मिळाली. आणि त्या ठिकाणी हे सगळं आखणी झाल्यानंतर पंचायत ऍडव्हान्समेंट इंडेक्स म्हणतो, अहो मी माझं गाव कुठं आहे हे सगळं 17 गोल अचीव करण्यासाठी 9 थीम मध्ये मी कुठं आहे, माझा स्कोर काय आहे, हे महत्वाचं आहे. तुम्हाला तेच अपेक्षित होतं. आणि हे सगळं ग्रामसभेद्वारे मान्यता मिळाल्यानंतर गावाची अचिव्हमेंट कळवायची आणि तुम्हाला नंतर त्या ठिकाणी जो काही चार्ट आहे, म्हणजे जो काही इंडेक्स येणार आहे तो गावात लावायचा आहे. आणि पहिल्यांदा अनिलजी मला सांगायला आनंद वाटतोय, आमचे सरपंच महोदय, ग्रामसेवक पायलट करायला सगळ्यांना सांगितलं. अरे बापरे, 650 डेटा पॉइंट गोळा करायचे. म्हणजे आमच्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आणि आमचे सरपंच महोदयांनी साथ दिली. आम्ही 30 ग्रामपंचायतचं पायलटिंग केलं आणि देश पातळीवर सगळं डेटा दिला. आणि डेटा दिल्यानंतर देशाने ऍक्सेप्ट केलं आणि पहिल्यांदा महाराष्ट्रातल्या 30 ग्रामपंचायतचं इंडेक्स 21-22च्या डेटावरनं झालं, 21-22च्या डेटावरनं झालं. आणि नंतर देशात ठरवलं हे पूर्ण देशातल्या सर्व ग्रामपंचायतीत अंमलबजावणी करायची. 22-23 डेटावरनं केलं आणि 22-23चा पंचायत ऍडव्हान्समेंट इंडेक्स, त्याला 10 म्हणतात. आणि सगळ्या ग्रामपंचायतींना माहित झालं आम्ही कुठं आहोत. आम्ही ग्रामविकास विभागाने सुद्धा त्याच्यात आम्ही हे घेऊन पुढे जायचं असं ठरवलं. आणि त्यानंतर पार्ट 2.0, आता 22-23 झालं, 23-24च सुद्धा आज 23-24 मध्ये सुद्धा परत एकदा सगळे देशभर त्याचा परत डेटा गोळा केला झाला, ग्रामसभेसमोर ठेवलं गेलं आणि ग्रामपंचायती अधिकाऱ्यामार्फत भरलं. आणि मला खात्री आहे, मी या ठिकाणी नम्रपणे बोलतो की अजून डेटाच्या क्वालिटी वाढवण्याकडे अधिक लक्ष द्यावं लागणार आहे. त्यासाठी यशदा मार्फत तयार केलेले जे ट्रेनर आहेत त्याच्यात मेनली सरपंच महोदय आणि ग्रामपंचायत अधिकारी प्री लॉन्चचे तरी आहेतच, आणि आमचे काही व्हिडिओ असतील यांना आम्ही मोठ्या प्रमाणात इन्व्हॉल्व्ह करायला लागलो. तुम्ही समजावून घ्या, कारण पुढं आपल्याला दरवेळी कुठंतरी माझं गाव कुठं चालतंय, माझा ग्रामीण महाराष्ट्र कुठं चालतोय, माझं हे मूल्यमापन व्हावं म्हणून तो तुम्ही बोलला. म्हणून पंचायत ऍडव्हान्समेंट इंडेक्स 2.0. आणि मला या ठिकाणी सांगायचं, आता देश पातळीवर जे नॅशनल पंचायत अवॉर्ड मिळतात
हे सगळे अवॉर्ड त्या ठिकाणी हे पायच्या पंचायत ऍडव्हान्समेंट इंडेक्स म्हणजे पंचायत विकास निर्देशांक जे त्या ग्रामपंचायतचे त्याच्यावर. आज आम्ही ज्यावेळी एक एकदा 2 ग्रामपंचायतीमधनं 1 ग्रामपंचायत निवडायचा विषय आला, पाय 2-0चं काय स्कोर आहे. म्हणून माझं या ठिकाणी सर्व ग्रामपंचायतच्या सन्माननीय सरपंच महोदयांना, या सर्वांना माझी एवढीच विनंती आहे की आपला आता जो स्कोर राहणार आहे, जसं आपण शाळेमध्ये आपली परीक्षा झाल्यानंतर मला गणितात किती मार्क पडले, मला भूगोलात किती पडले, या पद्धतीनं प्रत्येक ग्रामपंचायतीला माझी गरिबी मुक्त गावामध्ये माझा स्कोर काय आहे, माझा आरोग्यदायी मध्ये माझा स्कोर काय आहे, माझा महिला स्नेही मध्ये काय स्कोर आहे, माझं वॉटर हे या पद्धतीनं आता होत आहे. आता आपण दुसऱ्या पार्ट कडे येऊया. आपण या ठिकाणी पंचायत ऍडव्हान्समेंट इंडेक्स पर्यंत पाहिलं. राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय जयकुमार गोरे साहेबांनी ग्रामविकास मंत्री महोदयांचा पदभार घेतल्यानंतर पद्मश्री पोपटरावजी पवार साहेब मला बोलवलं आणि त्या ठिकाणी आमचे जे ग्राउंड लेवलवर त्यांच्या कामाची प्रतिमा आहे ते आमचे प्रधान सचिव एकनाथ ढवले साहेब, आम्ही सगळे बसलो आणि आम्ही म्हणलो की महाराष्ट्रात शाश्वत विकास ध्येयाच्या दृष्टीनं आपली गावं समृद्ध झाली पाहिजे. त्यावेळी आमचे मंत्री महोदय गोरे साहेब, राज्यमंत्री महोदय कदम साहेब यांनी लक्ष घातलं. मला त्यांना मनापासून धन्यवाद द्यायचे आहेत की आज एक दिशा घेऊन जायचं 5 वर्षात, हे कारण हे टॉप लेवल माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय सगळ्यांनी, कारण मी त्या प्रोसेसमध्ये होतो म्हणून मी या ठिकाणी सर्वांना सांगायचंय की आज राज्य सरकारने यासाठी तरतूद दिली. आपण जो सगळ्यांनी मिळून माननीय मंत्री महोदयांनी प्रपोजल बनवलं की आता हे शाश्वत विकास ध्येयाचे 9 थीम आहेत, हे आहेत, हे करण्यासाठी आपण गावागावामध्ये स्पर्धा लावली पाहिजे. जर स्पर्धा लावली तर हे सगळं समजावून सांगलं तर होतंय. म्हणून याच्यातनं जो जन्म झाला तो मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान. आज मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये शासनाची ही भूमिका आहे, 5 वर्षात प्रत्येक गावात ते गाव या अभियानात आलं पाहिजे आणि ती गावं सगळी समृद्ध झाली पाहिजे. आणि याच्यामध्ये एकदम लक्ष जाण्यासाठी, कारण शेवटी आपल्याला माहित आहे की आज संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान म्हणले की आदरणीय आर.आर. रावांचं नाव त्या ठिकाणी पुढे येते आणि आपल्याला माहित आहे पुढे निर्मल ग्राम आलं, त्याच्यामध्ये आदरणीय आपले अजित पवार साहेबांची आठवण त्या ठिकाणी होते. या लोकांनी महाराष्ट्राला पुढे नेलं आणि आज त्या ठिकाणी आपल्याला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या निमित्तानं आज महाराष्ट्र पुढे जातोय सतत मध्ये. म्हणजे या पद्धतीनं आपण हे जे 9 थीम आहेत, आता या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये पहिलं येणाऱ्या गावाला 5 कोटी, 3 कोटी, 2 कोटी हे पहिल्यांदा. एकूण 250 कोटीचे पुरस्कार आहेत. पुढे विभाग लेवलला आहेत, जिल्हा लेवलला आहेत, तालुका लेवलला पुरस्कार आहेत. 250 कोटी रुपये आज, म्हणजे याच्या हा पुढे ग्रामपंचायतीला विकासाला निधी उपलब्ध करून द्यावा आणि या दृष्टीनं हे अभियान बनवलं. आणि ह्याच्यामधलं जर मुद्दे जर पाहिले परत मी या ठिकाणी, कारण आपले सर्व ग्रामपंचायती फार चांगल्या पद्धतीनं काम करतायत. आज आपण यशदाच्या माध्यमातून आणि सर्व आमचे प्रशिक्षण केंद्राच्या मार्फत आपण नेलेले आहेत. स्वतः ग्रामविकास मंत्री महोदय हे दौरे करतात आणि विभागीय कार्यशाळा आपण घेतली, राज्यस्तरीय, म्हणजे या पद्धतीनं आपण जिल्हास्तरीय कार्यशाळा झाल्या. आज 31 तारखेला शेवटची तारीख या वर्षाचं
त्यांना मुदतवाढ 31 मार्च पर्यंत दिलेला आहे. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जे आपण पहिला मुद्दा कुठला घेतला, हे ग्रामपंचायतीसाठी सुशासन. पहिल्यांदा जनतेला सेवा मिळाला, जनतेचं म्हणजे जनतेकडे लक्ष गेलं, ग्रामस्थाकडे लक्ष गेलं पाहिजे. म्हणून ऑनलाईन सेवा तुम्ही दिली पाहिजे, गावातच सेवा मिळाला पाहिजे. आज अनिलजी एक चित्र, मी काल म्हणजे विदर्भाचा दौरा केला 2 दिवस. अमरावती डिव्हिजन, अमरावती जिल्ह्यात होतो, भंडारा जिल्ह्यात होतो, नागपूरमध्ये होतो. आणि मी पाहत होतो की आज म्हणजे सीएससी सेंटर आज ग्रामपंचायतीत होतात. म्हणजे सगळ्या प्रकारच्या सेवा या ग्रामपंचायतीत मिळाला पाहिजे, हे याच्यात अपेक्षित आहे. सीसीटीव्ही आज मोठं ग्रामीण भागात काम होताना दिसतंय. आज एका ग्रामपंचायतचा साहेब माझे 200च्या वर आज सीसीटीव्ही पॉइंट आहेत. वायफाय वापरतात. मी हे कुठलं सांगतो, नागझरी जवळच्या खैरे वालमाजरी गावाला गेलो होतो. तिथले सरपंच मला एवढं उत्साहानं सांगत होते, सगळे महिला मोठ्या प्रमाणात त्या, म्हणजे हे आज सीसीटीव्ही लावणे, त्या ठिकाणी आपल्याला ग्रामपंचायतच्या वतीनं सर्व सेवा देताना ग्रामपंचायतचं काम, तुम्ही सोशल ऑडिट या ठिकाणी बोलला, मेरी पंचायत, पंचायत निर्णय, हे पंचायत राजचे 2 ॲप आहेत. त्याच्यात सर्व ग्रामपंचायतची माहिती, ग्रामसभा कधी होणार, काय झालं, हे सगळं माहिती पाहता येते. आणि ग्राम संवाद हे ग्राम विकास विभागाचं हे ऍप लोकांनी डाउनलोड केलं पाहिजे. लोकांचा सहभाग याच्यात महत्वाचा आहे. सर्व सभा यांचे झाले पाहिजेत. ग्रामपंचायतींनी जे त्यांना 5%, 10%, 15%, दिव्यांगावर 5% खर्च केला पाहिजे, 10% महिला बाल कल्याणवर खर्च केला पाहिजे, SC ST यांच्या सर्वांच्या कल्याणासाठी 15% हे खर्च झालं पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीनं सुशासन म्हणजे लोकाभिमुख कार्यक्रम त्या ठिकाणी ग्राम, सगळे मुद्दे आहेत. मी इथं सगळे मुद्द्याचं नाही घेऊ शकत, परत आपण त्याच्यासाठी वेगळ्यांदा बोलूया. आता पुढचा जो मुद्दा घेतला, सक्षम ग्रामपंचायत. ग्रामपंचायत सक्षम पाहिजे. टॅक्स रिकव्हरी, मी काल बेला ग्रामपंचायतीत गेलो होतो. आणि मी ग्रामपंचायतीत गेले की मी इकडं सर्व क्लार्क बसले होते, त्यांच्याच त्या ठिकाणी 2-3 महिला येऊन घरपट्टी भरत होते. म्हणजे आज लोक येऊन माझं गाव अभियानात आहे, घरपट्टी भरायला लागलेत, पाणीपट्टी भरायला लागलेत. हे याच्यात वसुलीचा मुद्दा घेतलेला आहे, लोकवर्गणीचा मुद्दा घेतलेला आहे. आणि तिसरं जे महत्वाचं, पहिलं मी सुशासन सांगितलं, दुसरं सक्षम ग्रामपंचायत सांगितलं, तिसरं जे आहे मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे, जलसमृद्ध स्वच्छ व हरित गाव. याच्यामध्ये आपण सांगितलं की पाण्याचा ताळेबंद झाला पाहिजे. वॉटर बजेट, आपण आता जलदिनाच्या या सप्ताहात आपण आहोत. माझं या ठिकाणी असं सांगायचं आहे की प्रत्येक ग्रामपंचायतीनी माझ्या गावात किती पाऊस पडतो, किती वाहून जातो, पिकाला किती लागतो, वापराला, हे सगळं जो वॉटर बजेट आहे, आज आमच्या जलसाक्षरता माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी गावागावात वॉटर बजेट कसं करायचं ते आमचे सगळे जलदूत, जलप्रेमी करत राहत असतात. आणि मला या ठिकाणी सांगायला आनंद वाटतोय, सातारा जिल्ह्यातला वाई तालुका हा प्रत्येक गावात वॉटर बजेट केलेला तालुका म्हणून जाहीर झाला. अशी एक या पद्धतीनं वॉटर बजेट त्याच्यात आहे. त्या ठिकाणी आपलं पाण्याचा स्रोत जो आहे तो बळकट झालं पाहिजे, त्या दृष्टीनं जलसंधारणाची कामं गावात घेतली पाहिजे. आणि प्रत्येकाला जलजीवन मिशन, प्रत्येकाला घरी नळाद्वारे पाणी मिळायला पाहिजे, शुद्ध पाणी मिळायला पाहिजे. आणि आम्ही याच्यात सोलरवर भर दिलेला आहे. नळ पाणी पुरवठा योजना सोलरवर असली पाहिजे, ग्रामपंचायतीला सोलर असलं पाहिजे, अंगणवाडीला सोलर असलं पाहिजे, त्या ठिकाणी सर्व शासकीय ऑफिसला सोलर असलं पाहिजे. घराघरात प्रधानमंत्री सूर्यघर योजना, आता जे पंतप्रधान आवास योजना व इतर आवास योजनेच्या ज्या या वर्षाच्या घरात सगळीकडे सोलर असलं पाहिजे. आणि एकूण गावात 25% लोकांकडे सोलर असली पाहिजे. आणि त्याच्याबरोबर आपण हे पाहतोय
की शेती पंप सुद्धा, कृषी पंप सुद्धा सोलरवर झालं पाहिजे. हे सोलरवर भर दिलाय. एक व्यक्ती एक झाड, वृक्ष लागवडीवर गेलेलो आहोत आपण. म्हणजे अशा पद्धतीनं सस्टेनेबल, एकल वापर प्लॅस्टिकचा वापर करायचा नाही. कारण ज्यावेळी माझं गाव स्वच्छ आहे म्हणल्यानंतर घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन पण आलं. रिड्यूस, रियूज, रिसायकल, रेफ्यूज, नो टू प्लास्टिक. कचरा कमी केला पाहिजे, पुनर्वापर केला पाहिजे आणि त्या ठिकाणी आपल्याला रिसायकल म्हणजे ओला कचरा, सुका कचरा वेगळा केला पाहिजे. आणि त्याच्यानंतर नो टू प्लास्टिक, एकल वापर प्लास्टिकचा वापर काय, एकल वापर वस्तू म्हणजे कचरा कसं कमी होईल, पुनर्वापर काय कर. आज मला सांगायला आनंद वाटतो, बर्तन बँक ग्रामपंचायतीत त्याला ग्रामपंचायतीत कप आलेले आहेत. ग्रामसभेला अगोदर कागदी कपात, आता काचेच्या ग्लासमध्ये, आज याच्यामध्ये चहा दिला जातो. आणि अशा पद्धतीनं हे टोटल जलसमृद्ध स्वच्छ व हरित गाव घेतलेलं आहे. पुढचा मुद्दा महात्मा गांधी नरेगा. आता 1 एप्रिल पासून व्हीजी विकसित भारत, जी रामजी त्या ठिकाणी येणार आहे. आता सध्या 31 मार्च पर्यंत मनरेगा आणि इतर योजनेचं अभिसरण कसं करता येईल, निधी विविध योजनेतनं कसं त्या ठिकाणी आणता येईल ते त्या ठिकाणी बघावं. आणि पुढचा मुद्दा आहे संस्था बळकटीकरण. माझी ग्रामपंचायत सगळं त्या ठिकाणी असलं पाहिजे, पिण्याच्या पाण्याची लोक असलं पाहिजे, अभ्यागतनं आल्यानंतर बसायची जागा असलं पाहिजे, स्त्री पुरुष दोघांना स्वतंत्र स्वच्छतागृह असली पाहिजे त्या ठिकाणी. या सगळ्या ग्रामपंचायतींनी फलक लावला पाहिजे. या सगळ्या गोष्टी त्याच्यात आहेत. शाळेमध्ये परसबाग असलं पाहिजे, अंगणवाडीमध्ये पाण्याची सोय असलं पाहिजे, मुला मुलींना स्वच्छतागृह असलं पाहिजे, हे बोलक्या भिंती असले पाहिजेत. हे सगळं दिलेलं आहे. आणि पुढे जाऊन आम्ही त्या ठिकाणी स्मशानभूमी, मी परवा म्हणजे अमरावतीला सालोरा गावामध्ये तिवसा तालुक्यात एका ग्रामपंचायतीत भेट दिलो. तिथं मी स्मशानभूमी, आज सरपंच दाखवा लागलेत आमच्या गावाची स्मशानभूमी बघा, आम्ही किती झाडं लावलेली आहेत, कशी सुविधा केलेली आहे. आणि बेलाची काल मी स्मशानभूमी पाहिली. आज त्या ठिकाणी सगळे लोक म्हणजे गाव त्या ठिकाणी मदत करतंय. आणि आमच्या आडाच्या वाडीची स्मशानभूमी आम्ही बघायला गेलो होतो, त्यांनी तरी ग्रॅनाइट वापरलेलं आहे. आणि मी मध्ये शिरवळची स्मशानभूमी पाहिली होती. म्हणजे आज आम्ही गेल्यानंतर स्मशानभूमीला व्हिजिट करतो. कारण मी कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त होतो. आमची पंचगंगा स्मशानभूमी म्हणजे त्या ठिकाणी एक आदर्श मानली जाते. तुम्हाला माहित आहे, म्हणजे लोकल बॉडीचं फार महत्वाचं काम असते. ते या अभियानात आम्ही ते संस्था सक्षमीकरण मध्ये घेतलेलं आहे. व्यायामशाळा तो मुद्दा घेतलेला आहे. त्याच्यानंतर महत्वाचा जो आहे आवास आणि लाईव्हलीहूड, म्हणजे सगळ्यात महत्वाचा जो नो पॉवर्टी नो हंगर म्हणलेला आहे. आणि त्या ठिकाणी आवास, हे सगळं पुढचा मुद्दा घेतलेला आहे. सगळे घरकुलं त्या ठिकाणी पूर्ण झाली पाहिजे. लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी प्रशासनाने काळजी घेतली पाहिजे. त्या बेघर माणसाला लवकर जर घर मिळालं त्या दृष्टीनं प्रयत्न त्याच्यात झाले पाहिजेत. आणि त्याच्यानंतर आपण हे बचत गट, प्रत्येक महिला बचत गट असली पाहिजे. माननीय मुख्यमंत्री महोदय नेहमी बोलतात लखपती दीदीवर भर दिला पाहिजे. बचत गटांना कर्ज मिळाला पाहिजे. महिला उत्पादक संस्था झाली पाहिजे. सर या ठिकाणी हा बरं का आणि हा तर तुम्ही ज्या पद्धतीने विकास यात्री म्हणून जो तुमच्या आता तुम्ही जे काही निवेदन म्हणा, तुम्ही जे अनुभव जे तुमच्या एवढे प्रचंड गाठीचे आहेत, तर ते तुम्हाला थांबवण्याची अजिबात म्हणजे इच्छा होत नाही. परंतु नाईलाज आहे की आपली ही लिंकची वेळ संपलेली आहे. मी आता समारोप करतोय आणि माझी कलशेट्टी सर आता एकच मुद्दा आहे, शेवटचं संपवतो. श्रमदान, लोकसहभाग ह्याचा मेन आहे पुढचा मुद्दा. आणि नंतर इनोव्हेटिव्ह कार्यक्रम, म्हणजे अशा पद्धतीनं 8 मुद्दे त्याच्यात आहेत. 8 मुद्द्यावर प्रत्येक ग्रामपंचायतीने जर काम केलं तर आपले शाश्वत विकास ध्येय जे आहेत ते
17 गोल अचीव होण्याच्या दृष्टीनं ग्रामपंचायती काम करतील आणि गावं समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मी सर्व ग्रामपंचायतींना विनंती करतो, गावातल्या सर्व कार्यकर्त्यांना, सर्व आमचे महिला बचत गट असतील, सर्वांना विनंती करतो की आपण आपलं गाव समृद्ध होण्यासाठी, शाश्वत होण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा. नमस्कार. हा सर, आता तुम्ही ज्या म्हणजे शासनाने तुमच्यावर जी काही मोठी जबाबदारी टाकलेली आहे, तर तुमच्यामध्ये एक आदर्श शिक्षक देखील आहे आणि आदर्श प्रशासक देखील आहे आणि आदर्श कार्यकर्ता देखील आहे की जो ग्रासरूट वर काम करतोय. आणि एवढे मोठे तुम्ही IAS उच्च पदस्थ अधिकारी असताना डाऊन टू अर्थ हा तुमचा पिंड आहे, स्वभाव आहे. याच्यामध्ये नितीन करीर असतील, लक्ष्मीकांत देशमुख असतील, तुमचे शेखर गायकवाड असतील, कितीतरी सगळे जे तुमचे सहकारी आहेत, डवले सर असतील, या सगळ्यांनी तुमच्याबद्दल अनेक चांगल्या प्रकारे जे काही तुम्हाला प्रमाणपत्र दिलेले तुमचं काम बघून, हे फार महत्वाचं आहे. त्याच्यामुळे आम्हाला सातत्याने आनंद वाटतो की तुमच्याशी सातत्याने संवाद होत राहावा आणि दर्शकांना हे कळत राहावं की शासन कोणत्या माध्यमातून किंवा कोणत्या व्यक्तीच्या आधारे एवढं महाराष्ट्रभर, म्हणजे आता 40,000च्या आसपास खेडी आहेत, त्याच्यातल्या काही खेड्यांची निवड केलेली आहे आणि त्याच्यातून हे सगळं ग्राम समृद्धी अभियान सध्या सुरू आहे. तर त्या ग्राम समृद्धी अभियानाला अप्रतिम मीडियाच्या म्हणजे आमच्या AM 2032 लाईव्हच्या खूप खूप शुभेच्छा आहेत. आणि सोशल ऑडिट ड्राईव्ह याचा अर्थ असा आहे की लोकांनी सहभाग घेतला पाहिजे. जसं कलशेट्टी सरांनी सांगितलं की पारदर्शकता वाढली पाहिजे. या सगळ्या गोष्टीने सक्रिय लोकसहभाग अतिशय आवश्यक आहे. आणि स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वारंवार आवाहन करतात की पार्टिसिपेटरी गव्हर्नन्सची जास्त गरज आहे, संवाद वाढला पाहिजे. आणि मग गाव समृद्ध झालं तर आपोआप महाराष्ट्र समृद्ध होण्यास वेळ लागणार नाही. आणि महाराष्ट्राचा सध्याचा SDG स्कोअर 71च्या वर गेलेला आहे आणि तो जसा वर जाईल, जो अगदी संयुक्त राष्ट्र संघटनेला दखल घ्यावी लागेल इतपत त्याची प्रगती चालू आहे. आणि त्याच्यामध्ये डॉक्टर कलश शेट्टी यांचा खूप मोठा सक्रिय सहभाग आहे. त्यांचं काम त्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. म्हणून आपण त्यांची आता या क्षणाला मुलाखत घेतलेली आहे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर. तेव्हा कलश शेट्टी सर, वारंवार तुम्ही असे बोलते व्हा आणि तुमचं काम महाराष्ट्रापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही पत्रकार म्हणून हा एक आमच्या दृष्टीने केलेला प्रयत्न आहे. तर खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद साहेब. हे एक टीम वर्क आहे, सगळ्यांनी मिळून काम करायचंय. मी विकास यात्री एक कार्यकर्ता म्हणून काम करतो. सगळ्यांना मनापासून गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.